आपण इथे बघू शकतोय हे इंद्राचं वज्राचं हे पिक्चर आहे. हे असंच तुम्हाला इथे दिसेल परमवीर चक्रावर. ठीक आहे, तर हे आहे इंद्राचं वज्र. मग आता जस्ट ॲज द इंद्र वज्र डिराइव्ड पॉवर फ्रॉम सेज दधीचीज बोन्स, द इंडियन military derives its strength and power from the sacrifice of the bravest of the brave, the परमवीर चक्र होल्डर्स. जसं दधीचींच्या साधनेची शक्ती त्यांच्या हाडांमध्ये होती आणि ती शक्ती इंद्राच्या वज्रामध्ये आली आणि एवढ्या मोठ्या राक्षसाचा नाश झाला, तशीच भारतातल्या मिलिटरीची शक्ती जी आहे ती कशामध्ये आहे, तर परमवीर चक्र होल्डर्समध्ये आहे. तर ते परमवीर चक्र होल्डर्स जे आहे, ज्यांना परमवीर चक्र मिळालं आहे, ते काय आहे, आपल्या भारताची, आपल्या इंडियन आर्मीची, इंडियन मिलिटरीची शान आहेत सगळेजण. तर हे परमवीर चक्र आहे. आता आपल्याला बघायचं की हे परमवीर चक्र आहे कसं बनलेलं आहे. द मेडल इट सेल्फ इज व्हेरी सिम्पल इन अपिअरन्स. तर हे मेडल काही खूप असं आकर्षक किंवा सोन्या चांदीने मढलेलं नाही आहे, तर ते अतिशय साधं आहे. इट इज मेड ऑफ ब्रॉन्झ अँड इट इज फिटेड विथ स्विवल माउंटिंग अँड हॅज अ प्लेन पर्पल रिबन. त्याला एक प्लेन पर्पल कलरची रिबन असते आणि थोडंसं असं उंचवट्यासारखं, माउंटिंग म्हणजे थोडंसं असं उंचवट्यासारखं आणि प्लेन, आणि त्याला पर्पल रिबन असलेली असते. ऑन द ऑब्वर्स इट हॅज द इंडियन नॅशनल एम्ब्लेम. वरच्या साईडनी, ऑब्वर्स म्हणजे वरच्या साईडनी, एका साईडनी त्याच्यावरच ते इंडियन नॅशनल एम्ब्लेम हे इथे दिसते आपल्याला. 4 सिंह जे असतात आपल्या रुपयांवर पण असतात, शिक्क्यांवर, तसे आहे. त्याच्यानंतर 4 हे वज्र दाखवलेले आपल्याला ॲट द सेंटर, सराउंडेड बाय 4 रेप्लिकाज ऑफ इंद्राज वज्र. तर 4 इमेजेस कशाच्या आहे, 4 चित्र वज्रच्या आहे, इंद्राचा. ऑन द रिव्हर्स द वर्ड्स परमवीर चक्र are engraved in Hindi and English with 2 lotus flowers in between. आता ही आहे वरची बाजू किंवा समोरची बाजू, आणि त्याच्या मागे काय लिहिलेलं आहे, त्याच्या मागे इंग्लिश आणि हिंदीमध्ये लिहिलेलं आहे परमवीर चक्र, आणि त्याला काय आहे, 2 लोटस फ्लावर्स आहे. द परमवीर चक्र मेडल वॉज डिझाईन बाय सावित्रीबाई खानोलकर. तर मग आता हे परमवीर चक्र असं डिझाईन कोणी केलं, ही संकल्पना कोणाची होती की त्याच्यावर इंद्राचं वज्र असावं, भारताचं एम्ब्लेम असावं आणि त्याला मागे परमवीर चक्र लिहिलेलं असावं, त्याची रिबन वगैरे, ते सगळं सेटिंग त्याचं आणि डिझाईन कोणी केलं, तर त्या होत्या सावित्रीबाई खानोलकर. शी वॉज युरोपियन लेडी. त्या युरोपियन होत्या, पण त्यांनी विक्रम खानोलकर या इंडियन आर्मीमधल्या ऑफिसरशी लग्न केलं आणि त्यांचं नाव झालं सावित्रीबाई खानोलकर. तर या सावित्रीबाई खानोलकर लव्ड इंडिया अँड टूक इंडियन सिटिझनशिप. शी स्पोक मराठी, संस्कृत, हिंदी फ्लुएंटली अँड हॅड स्टडीड इंडियन आर्ट्स अँड ट्रेडिशन्स इन डेप्थ. तर त्यांना त्यांचं इंडियन संस्कृतीवर खूप प्रेम असल्यामुळे त्यांनी इंडियन सिटिझनशिप घेतली, भारतीय नागरिकत्व घेतलं, आणि त्या मराठी खूप चांगलं बोलायच्या, संस्कृत बोलायच्या, हिंदी पण त्यांना फ्लुएंटली सगळं बोलता यायच्या, या 4ही भाषा. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं होतं, इंडियाचं कल्चर, आर्ट्स, ट्रेडिशन स्टडी केले होते, त्यांचा अभ्यास होता त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता इथे हे दिलेलं आहे, द 21 ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव परमवीर. हे जे सगळे नावं आहे, मेजर सोमनाथ शर्मा, लान्स नायक करमसिंग, सेकंड ल्युटनंट राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवलदार मेजर पिरू, कॅप्टन गुरबचन सिंग सलेरिया, हे जे सगळे काय आहेत हे आपण बघू शकतो खालपर्यंत. ही 21ची लिस्ट आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी दिसेल आपल्याला फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉन. तर ही त्यांच्याबद्दलचं दिलेलं आहे, हा त्यांचा फोटो आहे.
आणि त्यांनी काय केलं आहे, ते कुठे होते. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो, त्यांचा नंबर दिलेला आहे 10877 FPPVC, स्क्वॉड्रन नंबर 18 फ्लाइंग बुलेट्स. On the 14th of December 1971, Srinagar airfield was attacked by a wave of 6 enemy Sabre aircraft. Flying officer Nirmaljit Singh Sekhon was on readiness duty at that time. तर जेव्हा 1971 साली 1971ला श्रीनगरचे एअरफील्ड जे होतं त्याच्यावर अटॅक करण्यात आला. कशाने अटॅक केला? 6 एनिमीचे एअरक्राफ्ट होते, दुश्मनचे 6 एअरक्राफ्ट होते, त्यांनी अटॅक केला. आणि तेव्हा ड्युटीवर कोण होतं? फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग. ही कुड नॉट टेक ऑफ इमिजिएटली बिकॉज ऑफ क्लाउड्स ऑफ डस्ट रेज्ड बाय अनदर एअरक्राफ्ट. तर आता हे जे सगळे एअरक्राफ्ट आले होते यांनी काय केलं? धूळ उडवली आणि आकाशामध्ये ढग पण होते आणि ते धुराळा पण खूप होता, त्याच्यामुळे ते ताबडतोब काही टेक ऑफ करू शकले नाही, म्हणजे त्यांचं एअरक्राफ्ट उडू शकत नव्हतं. बाय द टाईम द रनवे वॉज क्लिअर द एनिमी एअरक्राफ्ट वॉज ओव्हरहेडेड. आणि त्यांना जसं आपल्या आकाशामध्ये, भारताच्या आकाशामध्ये ते सगळे एअरक्राफ्ट आणि ते सगळे दिसले, तोपर्यंत काय झालं होतं, आणि रनवे क्लिअर व्हायची वाट पाहिली तोपर्यंत ते तर डोक्यावर आलेले होते एनिमीचे जे एअरक्राफ्ट आहे ते. दे वेअर फ्लाइंग लो, आणि ते एअरक्राफ्ट वर उडत नव्हते तर ते अगदी खालून जायला लागलेले होते, भारताच्या सीमेमधून खालून जायला लागले होते. फायरिंग अँड अटॅकिंग द एअरफील्ड विथ बॉम्ब्स. आणि त्यांनी धडाधड ते जे एअरफील्ड होतं तिथे बॉम्ब्स टाकायला लागले, फायरिंग करायला लागले आणि त्यांनी एकदम अटॅक केला. इवन देन फ्लाइंग ऑफिसर सेखो टूक ऑफ इन हिज जिनॅट फायटर द मोमेंट ही कुड. आणि तसंही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सगळीकडे धूळ आहे, स्काय क्लिअर नाही आहे, दिसत नाही आहे, तरीही त्यांनी टेक ऑफ केला. ही बिगॅन टू कॉम्बॅट द पॉवरफुल सॅब्रे जेट एअरक्राफ्ट ऑफ द एनिमी. आणि त्यांनी आपल्या एअरक्राफ्टमधून त्यांच्याशी मुकाबला करायला सुरुवात केली. ही डॅमेज्ड 2 ऑफ देम. आणि ते जे 6 एअरक्राफ्ट आले होते दुश्मन सैनिकाचे, त्याच्यातले त्यांनी 2 उडवून लावले, ते डॅमेज केले. हिज फाईट विथ द अटॅकिंग एअरक्राफ्ट नाऊ कंटिन्यूड ॲट ट्री टॉप हाईट. आता त्यांचं जे फाईट चालू होती ती ट्री टॉप हाईटला चालू होती, म्हणजे मुश्किलीने 2-3 मजली समजा घर असेल, 3 मजली, तर इतक्या कमी हाईटला येऊन त्यांची फाईट चालू होती. ॲट लास्ट द एनिमी एअरक्राफ्ट फ्लेड फ्रॉम द सीन ऑफ बॅटल. आणि शेवटी त्या जे एनिमीचे एअरक्राफ्ट होते त्यांना त्या एअरफील्डवरून जावं लागलं, त्या बॅटलफील्डमधून जावं लागलं. द एअरफील्ड अँड द टाउन ऑफ श्रीनगर वॉज सेव्ड. आणि अशा तऱ्हेने या सिखो जे होते, हे मेजर सिखो, त्यांनी काय केलं? आपल्या एअरफील्डला पण वाचवलं आणि श्रीनगरला पण वाचवलं. बट अलास फ्लाइंग ऑफिसर सिखोज एअरक्राफ्ट 2 क्रॅश्ड अँड ही वॉज किल्ड. पण या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा तर अजिबातच केली नाही. फक्त त्यांचा उद्देश होता की श्रीनगरला वाचवायचं, आपलं एअरफील्ड वाचवायचं. आणि त्यांचं एअरक्राफ्ट पण या सगळ्यामध्ये क्रॅश झालं, कारण की सगळी परिस्थिती तर प्रतिकूलच होती त्यांना ते उडवायला, एअरक्राफ्ट उडवायला, त्याच्यामुळे ते क्रॅश झालं आणि ते त्यात गेले. फ्लाइंग ऑफिसर सिखो डिस्प्लेड ग्रेट flying skill and determination in the face of certain death. He showed unmatched heroism above and beyond the call of duty. Salute to the bravest of the brave flying officer निर्मलजीत सिखो. आता याच्याबद्दलची जी माहिती आहे सगळी बाकीची परमवीर चक्रबद्दलची ती आपण या वेबसाईटवर बघू शकतो आणि आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. डू फाइंड अँड रीड the inspiring accounts of how they faced the enemy without any regard for their fatal wounds and physical pain. Bye friends.